काय झालं तुमचं? फाटे का? याचं माती खणायला लागते. किती छान दिसतं ना झाड. मस्त लवकर कसं आलं नाही जवळ. जरा पाणी पिवायला पाणी पी पाणी पी शिरवा शिरवा पाणी पी पाणी पी. सागाचा होता ना मग. मागाशेवर बाहेर गेले. तो बघ खड्डा बघितला. बारक्याने किती खड्डा केला मग मोठा. तो बघ आता मोठा पण लागला त्या जोडीला. काय झालं तुमचं? फाटे का? यो फटकाय फटका दे हे का? माझं ना तेवढं फाटे काय झालं काय नाही त्याच्यामध्ये. आ गया. चला आता इथे आपल्या बागेतल्या कामाला बघा सुरुवात केली आहे कुणाच्या बाबांनी. हे एकच झाड बाकी आहे आपलं. माती कधी टाकायची? पाऊस चालू झाल्यानंतर ना. हा माती म्हटलं कधी टाकायची झाडांना? माती ना आम्ही टाकणारच सगळ्या झाडांना. हा बघा हा समोर डोंगर दिसतो तो मातीचाच आहे आणि तिथे सुद्धा माती आहे. जरा थांबलोय. पाऊस जेव्हा जोरदार चालू होईल ना त्यावेळेस मग टाकून घेणार. हळूहळू 2-2, 3-3 झाडं अशी रोजच्या रोज करायची. आता हे चिरे लावायचं हे शेवटचं झाड आहे फक्त हे, कारण ही झाडं मोठी झालेली आहेत ना, बाकी सगळे लहान आहेत. जेव्हा ही झाडं मोठी होतील तेव्हा मग हळूहळू स्टेप बाय स्टेप करायचं. हळू अब आले दोघं जण मागं. याचं माती खणायला लागते. उंच आहे ती खाली दगड बसवायला लागणार. अशा वेळी लेवल करून बसवायचं. दगड पण बसली पाहिजे. हे झाड आपलं धरेल काय पुढच्या वर्षी? या वर्षी आम्हाला खत पाणी पण करायचं आहे. खत पण आम्ही म्हणजे कुणालच्या बाबा जाऊन ना खत वगैरे बघून आलेले आहेत. पण आपली गाडी नाही आहे ना तिथे सगळं अडचण होते म्हणून आम्ही थांबलेलो. जेव्हा गाडी आपली येईल त्यावेळेस सगळी कामं आपली ना पटापट होतील. हे बघ दोघं हा हा मस्ती करायच्या मूडमध्ये आहे बारका. बस झालं आता चिखलामध्ये. बस झालं चिखल्या. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. सकाळचे वेळ वाजलेत 6:45 झालेले आहेत आणि आपल्या कामाला सुरुवात झालेली आहे. 1 मिनिट मी जरा किचनमध्ये जाते आणि मग तुमच्याशी बोलते. चला
तर कुणालच्या बाबांचं काम बघा तुम्ही बघितलं तर चालू आहे गार्डनमध्ये करायचं, सुरुवात केलेली आहे त्यांनी आता. पाऊस काही जात नाही आहे. सकाळी पण 4 वाजता थोडासा पाऊस पडला होता आणि मला वाटत नाही आता पाऊस जाईल म्हणून. त्याच्यामुळे जी काही आपली कामं आहेत करायला सुरुवात केलेली आहे. मग अशी तुम्हाला बघा म्हणाले की गाडी नाही आहे त्याच्यामुळे भरपूर असा प्रॉब्लेम होतो आहे. गाडीमुळे सगळी कामं ना आपली अडकून राहिलेली आहेत. गाडी मला वाटतं पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे जूनमध्ये एक 10 तारखेच्या आसपास गाडी आपली येईल गावी आणि त्याच्यानंतर आपली कामं ना सगळी होतील. तुम्हाला सर्वांना माहिती आहे गावाला राहायचं आणि जर का म्हणजे प्रवास करायचा म्हणजे मार्केटमध्ये जायचं का खूप असं अडचण होते. बाजार खूप लांब आहे आमच्या इकडे आणि त्याच्यामुळे तो जो गाडी भाडा असतो म्हणजे प्रवास खर्च आहे तो झेपत नाही आपल्याला. म्हणजे त्या वस्तूपेक्षा प्रवास खर्च जास्त होऊन जातो. त्याच्यामुळे जरा थांबलो आहे आम्ही. तुम्हा सर्वांच्या मला बऱ्याच कमेंट्स येतात की ताई अशा पद्धतीने म्हणजे झाडांसाठीच जेव्हा मी दाखवलं होतं हे चिरे वगैरे लावताना की आंब्याच्या झाडांना अशा प्रकारे माती टाकायची, अळी करायची, चिरे लावायचे, परत खत पाणी करायचं. तर सगळ्या गोष्टी त्या करायच्यात ह्यावर्षी. गेल्या वर्षी राहिलं होतं म्हणजे कसं माहिती नव्हती मुळात आम्हाला. आता यावर्षी माहिती भरपूर अशी मिळालेली आहे. त्याच्यामुळे ह्यावर्षी व्यवस्थित सगळं असं नियोजन करून सगळं झाडांचं करायचं आहे. तर तुमच्याशी बोलून झालं आणि इथे मी माझं किचनमधलं काम करायला सुरुवात केली. कुणालच्या बाबांचं बाहेर गार्डनमध्ये काम न चालू होतं. ते कसे स्टेप बाय स्टेप म्हणजे जसं त्यांना जमेल त्या पद्धतीने त्यांचं टाईम अरेंज करून त्यांची कामं गार्डनमधली चालू असतात दिवसभर. म्हणजे जसं त्यांना वेळ मिळेल त्या पद्धतीने ते करतात. आता सतत ते करत गेले की त्यांना पण बघा थकवा येतो. त्याच्यामुळे थांबून त्यांची कामं ना चाललेली असतात. आज थोडंफार तुमच्याशी मी शेअर केलेलं आहे. तर इथे किचनमध्ये आज माझं सगळं स्टोरेजचं चालू झालेलं आहे. म्हणजे स्टोरेज म्हणजे जी काही पिठं वगैरे दळलेली आहेत, गव्हाचं पीठ आहे, तांदळाचं पीठ आहे. आता गव्हाचं आणि तांदळाचं पीठ काय रोजच्या रोज वापरलं जातं, पण चण्याचं पीठ, कुळथाचं पीठ मागे तुम्हाला बघा मी दाखवलं होतं घरी दळून. तर ते आपण काही नेहमी वापरत नाही. आता पावसाचा सीझन बघा चालू झालेला आहे, म्हणजे झाला आहे पावसाळा चालू. आणि पावसामध्ये बघा जरासा पण ओलावा लागला की कोणती पण वस्तू असते ती खराब व्हायचा चान्स बुरशीसारखं लागतं. त्याच्यामुळे मला असं वाटलं की ही जी काही पिठं आहेत ते आपण व्यवस्थित पॅकिंग करून स्टोअर करून ठेवूया. तर तांदळाचं पीठ नाही सॉरी ते काय मी नेहमी वापरतेच. चण्याचं पीठ आहे 1.5 किलो मी दळून ठेवलेलं आहे आणि कुळथाचं पीठ आहे ते 1.5 किलो दळून ठेवलं आहे. ही जी पिठं आहेत ना मला 3 ते 4 महिने आरामात जातील, कारण आम्ही सध्या आता 2घंच जण आहोत ते राहायला. त्याच्यामुळे मी काय केलं व्यवस्थित असं एका डब्यामध्ये असे पॅकिंग करून ते सगळं फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवलं. फ्रीजमध्ये ठेवलं का कोणते अगदी रवा असेल, पोहे असेल, कडधान्यसुद्धा तुमच्या फ्रीजमध्ये अगदी तुम्ही वर्षभर जरी ठेवलात तरी पण ते खराब होत नाही. आता मी 4 महिने मुंबईला गेले होते ना त्यावेळेस जे काही माझं सामान होतं म्हणजे थोडं सामान माझ्याकडे होतं उरलेलं. तर कडधान्य होतं, रवा वगैरे ते जे सगळं मी स्टोअर करून फ्रीजमध्ये ठेवलं होतं. मसाले वगैरे, गरम मसाले. आता आल्यानंतर ते सगळ्या वस्तू मी ते घरात वापरलेल्या आहेत. अजिबात एकही वस्तू माझी खराब झाली नाही 4 ते 5 महिन्यामध्ये. त्याच्यामुळे मला असं वाटलं की ही गोष्ट तुमच्याशी शेअर करावी. अशा पद्धतीने बघा दरवर्षी पावसामध्ये जी काही माझी पिठं असतात ना जी मला नेहमी लागत नाही ती अशा पद्धतीने मी स्टोअर करून ठेवते. आणि नंतरला किचनमधलं काम झालं आणि मग मी आलेले आहे मागच्या पडवीमध्ये. आता हा जो सुका जवळा आणला होता म्हणजे सुकी जी मच्छी आहे ना, आता आम्ही बघा जास्त काही अशी सुकी मच्छी खात नाही, फक्त बोंबील असतात ना ते. आणि हा जो सुका जवळा आहे तो आमच्याकडे फारसा म्हणजे भरपूर असा खाल्ला जातो. नंतर बाकीची जी इतर मच्छी असते ना ती आमच्याकडे जास्त अशी आवडत नाही. तर इथं तो सुका जवळा होता तो मी 2 दिवस सुकवला होता उन्हामध्ये. आणि इथे आता साफ करून ठेवायचा होता. मागच्या एका व्हिडिओमध्ये मला एका ताईंची कमेंट आली होती की ताई तुम्ही सुकी मच्छी कशा पद्धतीने साफ करता हे दाखवा म्हणून. तर हा जो जवळा आहे ना सुकलेला तो मी असा पाकडून घेतला. म्हणजे त्यात बघा कचरा वगैरे असतो किंवा काय म्हणूया असं बारीक आहे ना कचरा वगैरे असतो त्याच्यामध्ये. परत दगड वगैरे असतात ते सगळं साफ करून घ्यायचे. आणि साफ करून झाल्यानंतर व्यवस्थित एका डब्यामध्ये, आता समोर तुम्हाला एक प्लॅस्टिकचा डबा बघा दिसतो त्यात मी व्यवस्थित पॅक करून ठेवते. जर का तुमचा फ्रीज मोठा असेल तर तुम्ही व्यवस्थित असं प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये पॅक करून फ्रीजमध्ये सुद्धा स्टोअर करून ठेवू शकता. वर्षभर तुमची सुकी मच्छी खराब होत नाही. वर्ष काय त्याच्यापेक्षा पण जास्त. पण आम्ही व्यवस्थित फक्त पॅकिंग करून ठेवायची. फ्रीजमध्ये अजिबात वासही मच्छीचा येत नाही. कारण मी बऱ्याच वेळा माझी जी मच्छी असते ना
जास्त प्रमाणात भरले तर ते मी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवते. तर इथे सगळा जवळा तो साफ करून घेतला मी आणि भाग्या आपला चिखलामध्ये पूर्णपणे लोळून आला होता आणि मला भरपूर असा त्रास म्हणजे का तो लाडात आला होता की आणि मला सांगत होता की तू घे, पण तो चिखलाचा होता म्हणून मी त्याला वाटतं तो थोडासा लांब हो, कारण मी तिकडे मच्छी वगैरे साफ करत होते ना म्हणून. ते तर कुणालच्या बाबांनी त्याला बघितलं हा चिखलात माकून आला आणि त्यांनी मग त्याला धुवायला सुरुवात केली. आता हे त्यांचं नेहमीचं झालेलं आहे, रोज दिवसातून 2 ते 3 वेळा त्यांना असं धुवावं लागतं. आणि हा बघा हा एवढा कचरा निघाला आहे जवळ्यामधनं, असा भुसा असतो, परत हे शेण वगैरे. आणि हे बघा तर मागच्या पॉडीत पण जे काही माझं काम होतं ते सगळं मी आवरून घेतलं. इथे झाडू वगैरे काढून सगळं क्लीन करून झालं आणि मग मी गेले माझं आवरायला. माझं सगळं आवरून झाल्यानंतर म्हणजे माझी देवपूजा करायची बाकी होती. देवपूजा इथे करायला मी सुरुवात केलेली आहे आणि देवपूजा बघा इथे करून झालेली आहे. आज आपल्या बागेमध्ये मोगरा, चाफा, जास्वंदी आणि जाईजुई अशी फुलंसुद्धा फुलली होती. तर आता मी पुन्हा किचनमध्ये आलेली आहे. मला सकाळचा म्हणजे नाश्ता आणि जेवण दोन्ही पण आता एकदमच करणार आहे. कुणालचे बाबा गेलेत मार्केटला आणि लाईट गेलेली आहे. असं असतं लाईटीचं. तर ते आता मला वाटतं येईपर्यंत त्यांना 12 वाजतील. त्याच्यामुळे नाश्ता आणि जेवण याचं म्हणजे एकच काहीतरी करणार आहे मी. सकाळी जाताना ते ना टॅम्पोने गेले, म्हणजे इथे ना एक टॅम्पो का ट्रक काहीतरी आलं होतं आमच्या वाडीमध्ये. आता तुम्हाला माहिती आहे एस टीवर जायचं म्हणजे भरपूर असं लांब आहे, त्याच्यामुळे त्या टॅम्पोमध्ये बसून ते गेले मार्केटपर्यंत. एक 2-3 वस्तू ना आणायच्या होत्या, खूप गरजेच्या होत्या. त्यादिवशी मंगळवारी ना माझ्या डोक्यातून ती वस्तू निघून गेली, त्याच्यामुळे आता जरा 2 दिवस झाले अडचण होते, त्याच्यामुळे ते गेलेले आहेत. आणि भाग्या शेरू यांना पण चिकन आहे त्यांचं संपत आलेलं आहे. आज वार आहे शुक्रवार, तर आज शुक्रवार आहे तर दुकानावर हे चालू असतात ना. तर नाश्ता ते आता बाहेरच काहीतरी खातील ते मार्केटमध्ये. त्यांना मी सांगितलं नाश्ता तुम्ही खा काहीतरी. तर आता मी जेवण करायला घेते. तर हे बघा शिमला मिरची चिरून ठेवलं आहे, कांदा, लसूण, कढीपत्ता फोडणीसाठी, टोमॅटो आणि हे ओलं खोबरं लागणार आहे. आणि तेल वगैरे इथे चांगलं गरम केलं आहे. तर कुणालच्या बाबांना ना पुलके खूप आवडतात म्हणून आज खास त्यांच्यासाठी पुलके मी बनवले होते. आता झटपट तुमच्याची रेसिपी शेअर करते. तर ही जी कढई आहे ना लोखंडाची कढई आहे आणि आत्ता मला वाटतं काहीतरी आठवड्याभरापूर्वी ना ह्याच्यामध्ये मी वडे तळले होते. तर ते तेलच त्याच्यामध्ये होतं, त्याच्यामध्ये तेल रिकामी करून घेतलं आणि म्हटलं ह्याच कढईमध्ये आपण आता भाजी फोडणीला घालूया. त्याच्यामुळे तुम्हाला बघा ती कढई तापली ना तर धूर धूर असं येत होता कढईतून. तर तेल काय असं फारसं तापलेलं नव्हतं ते. तर इथे तेल साधारण गरम झालं आणि मग त्यात मी कांदा टाकलेला आहे. ही झटपट अशी भाजी बघा होते. लसूण टाकले आणि कढीपत्ता टाकला, कांदा चांगला लाल करून घेतला आणि मग त्यात टॅमॅटो टाकलेला आहे. जे काही मसाले आपण वापरतो म्हणजे तिखट मसाला आहे, हळद आहे, गरम मसाला आहे, ते आपलं चवीप्रमाणे टाकायचं आणि नंतर त्यात टाकलेली आहे शिमला मिरची. आता ही जी शिमला मिरचीची भाजी आहे ना जास्त शिजवायची नाही, फक्त 2 ते 3 मिनटं वाफेवरती आपल्याला शिजवून घ्यायचे. तर शिमला मिरची टाकून झाल्यानंतर त्यात मी चवीप्रमाणे मीठ टाकलं, त्याच्यावर झाकण ठेवलं आणि त्या झाकणावरती पाणी अजिबात ठेवलेलं नाही. फक्त जी काही वाफ निघेल झाकून ठेवल्यानंतर त्या वाफेवरती भाजी शिजवून घेतलेली आहे 2 ते 3 मिनटं. आणि नंतरला 2 ते 3 मिनटं ती भाजी शिजते, लगेच त्यात ओलं खोबरं आहे ना ते थोडंसं टाकलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपली शिमला मिरचीची भाजी झटपट तयार झालेली. ही भाजी ना चवीला खूप भारी लागते. आता लोखंडाच्या कढईमध्ये ही भाजी केली होती. लोखंडाच्या कढईमध्ये जर का तुम्ही कोणती पण म्हणजे सुकी भाजी असेल तर जास्त अशी काळी पडत नाही, पण जर का रस्सेवाली भाजी तुम्ही केलात तर ती भाजी की नाही लगेच काळी पडते. म्हणून मग मी इथे ना एका दुसऱ्या टोपामध्ये ही जी भाजी आहे ना, आता सुकी होती तरी पण मनामध्ये अशी भीती असतेच की काळी नको पडायला, म्हणून दुसऱ्या टोपामध्ये भाजी ती काढून घेतली आणि ही जी कढई आहे ना ती लगेच मी घासायला टाकलेली आहे. आता जेवण सगळं माझं करून झालं होतं. जेवण करून झालं आणि जे काही किचनवरती बघा पसारा तुम्हाला दिसतोय तो सगळा आवरायला सुरुवात केली. किचन पूर्णपणे इथे क्लीन करून घेतलं, परत ओटावर पुसून घेतला आणि जी काही जेवणाची भांडी वगैरे होती ती सगळी मी इथे आटपून घेतली. चांगलं झालं रस्ता आता आपला.
आभाळ भरलेलं दिसतंय पण परत पाऊस तर पडणार. आता की नाही संध्याकाळ झालेली आहे आणि आम्ही जरा एक राऊंड मारून म्हणजे 1-2च मिनिटाचा राऊंड मारून आम्ही आलेलो आहे लगेच. फिरायचं थोडंसं फिरलं पाहिजे की नाही. हां नेहमी संध्याकाळचं राऊंड. हां घरामध्ये बसून बसून पण असं कंटाळा येतो ना, त्याच्यामुळे असं एक फेरी मारले का बरं वाटतं. मग वाघ्या शेरू तुम्हाला दिसतोय का? वाघ्या मागच्या साईडला आहे आणि शेरूला पुढच्या साईडला बांधून ठेवले. कान बघ कशी टावका आला ना, बघतोय बघ कसा. बघत असतो. त्याला तिकडे लांब असेल तरी कोणाला आवाज आला गेला की तू उभा राहतो. कान त्याची कानाची क्षमता चांगली आहे एकदम, वाघ्यापेक्षा त्याची चांगली आहे. तो हे लय करतो बस. काय ते लाईट गेली वाटतं. हां लाईट आहे. नाही हाय लाईट. हां काळू झाला बरोबर. लाईट आहे. लाईट तिथे दिसतो पण मी म्हटलं लाईट गेली का काय अंधार दिसत. नाही गडगडला तरच लाईट जाणार. नाहीतर नाही. पण आभाळ बघा भरलेलं दिसतंय. आकाशात ढग आहे. पाऊस पडेल कालच्यासारखाच उशिरा. काल कसा उशिरा विजा चमकाव तसंच झालेलं आहे ते. चला म्हणून तुला म्हटलं घरात कसं काम करून घे. हां आता करते फटाफट. आली रे बबड्या, आली थांब. तुम्हाला ना मी ते कोणाच्या पण सकाळी काम केले ना ते दाखवते आता पण ते मगाशी करत होते त्यावेळी माझं एडिटिंग चालू होतं त्याच्यामुळे राहून गेलं. ते जाम बघ ना तयार झालेत का. जाम तो काढू काय. लाल झाले असेल तर काढून टाक. लाल होणे नाही तयार होत नाही. पण ते चिरेला किती मस्त वाटत ना, झाडांना एकदम शोभा आली रे. मस्त वाटत. हां एकदम शोभा आली झाडांना, छान वाटतं. आता ह्याला ना खत पाणी वगैरे आता करूया आपण. माती बिती सगळं करायचं आपल्याला. आता ही माती पण उकरली मस्त केलं एकदम. माती काढून त्यात टाकली ना परत. किती छान दिसतं ना झाड, मस्त वाटतं. आता सगळं काढून साईडनी परत माती बाहेर काढायची थोडी आणि खोलून टाकायची. सगळी झाड झाली ना 1 2 3 4 चारही आंबे झाले. आंबे मोठे झालेत आता. नारळाला काय करायचं नाही. नारळाला फक्त मातीची भर घालायची. करूया आता उद्यापासून आपण थोडं आपण चालू करूया. पावसाच्या आधी सगळं करून टाकूया म्हणजे पावसामध्ये भिजत काय कामं नको करायला. असं आहे ते. आम्ही तर करायलाच पाहिजे. करू. कसं झालं चांगले झाले पण झाडं आपली छान झालेत. पुढच्या वर्षाला पण मस्त चांगलं. तर चला बाईंनो आजचा व्हिडिओ आता मी इथेच संपवते. आवडला असेल तुम्हाला जरूर लाईक शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाय बाय सर्वांना. माती मस्त